निदा नावाची चिमणी आणि मैत्रीचा मुकुट. थीम खेळ भावना, स्पोर्ट्समनशिप. कुर्णात दरवर्षी होत असे पक्ष्यांची स्पर्धा. एक मोठा सोहळा. तिथे फुलांचे रंग उधळलेले आणि गोड गोड किलबिलाट सतत घुमत असे. यंदा सगळ्यांच्या नजरा होत्या निदा नावाच्या चिमणीवर. ती लहान होती पण झपाट्याने उडणारी. या वर्षी मीच जिंकणार असं तिनं ठरवलं होतं. ढोल वाजला आणि स्पर्धा सुरू झाली. निदा उडू लागली आकाशात झेपावत, अगदी वाऱ्याच्या वेगानं. ती सर्वांना मागं टाकत होती. पण तेव्हाच तिला दिसलं रॉबी रॉबिन चिऊ हळूच झेपावत चाललेली. एक पंख दुखावलेला होता आणि ती जेमतेम पुढे सरकत होती. निदाचं मन डोललं. फिनिश लाईन अगदी जवळ आहे. निदाला मनात बाबांनी एकदा सांगितलेलं वाक्य आठवलं, जर तुम्ही फक्त जिंकण्यासाठी उडता आणि एखाद्या मित्राला मागं टाकता तर ती खरी हार असते. निदानं गती कमी केली आणि रॉबीच्या शेजारी आली. मी तुझ्याबरोबर आहे रॉबी, आपण एकत्र स्पर्धा संपवूया, ती म्हणाली. हळूहळू पंख थोडे थकलेले पण मनात उमाळा. दोघींनी एकत्र अंतिम रेषा पार केली, पण शेवटच्या क्रमांकाने. आणि तरी पण सर्व पक्ष्यांनी टाळ्या वाजवल्या. किलबिलाटात कुरण दुमदुमलं. परीक्षकांनी निदाला एक विशेष पिसांचा मुकुट दिला. स्पर्धा जिंकल्याबद्दल नाही, तर तिच्या मैत्रीच्या भावनेबद्दल. या गोष्टीतून आपण काय शिकलो? स्पर्धा जिंकणं मोठं नाही, तर एखाद्याला हात देऊन पुढे नेणं खूप मोठं असतं बरं.